नमस्कार. आज आपण भेंडीची अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. भेंडी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील एवढी टेस्टी लागते. तर त्यासाठी इथे भेंडी मी छान स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत भेंडीला काप मारून घ्यायचे आहेत. खालचं देठ आपल्याला तुटू द्यायचं नाही, अशा पद्धतीने त्याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर ज्या साईडला जास्त जाड पाकळी आहे त्याचे आणखी 1-2 भाग करायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला भेंडीच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. खालचं देठ थोडंसं मोठं ठेवायचं म्हणजे ते तुटणार नाही. तर आणखी एक मी करून दाखवत आहे. अशाच पद्धतीने करायचं आहे. खालचं देठ तसंच ठेवायचं आहे, ते आपल्याला कट करायचं नाही. अशा पद्धतीने भेंडीच्या पाकळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. खालचं देठ तुटू नये याची मात्र कट करत असताना काळजी घ्यायची आहे. तर सर्व भेंड्या मी अशाच पद्धतीने कट करून घेते. तर इथे बघू शकता मी सर्व भेंड्या या पद्धतीने कट करून घेतल्या. नंतर एका बाउलमध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घेतली आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. हळद पावडर, लाल मिरची पावडर घातली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर ती सुद्धा घालू शकता. नंतर इथे पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे. बेसन पीठ मी अगोदरच चाळून घेतलं होतं. नंतर 1 चमचा जिरे घातले आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता जास्त पातळही ठेवायचं नाही, मिडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. नंतर शेवटी इथे चिमूटभर सोडा घातला आहे आणि एकदा छान मिक्स करून घेतलं आहे. आता ही जी भेंडी आहे ती आपल्याला याच्यामध्ये डीप करून घ्यायची आहे. बेसनाचं मिश्रण भेंडीला पूर्णपणे लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं. आणि साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यात भेंड्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला या भेंड्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता मी भेंड्या या दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतल्या आहेत. वरून छान क्रिस्पी होतात आणि आतून भेंडी छान व्यवस्थित शिजली गेली पाहिजे इथपर्यंत आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्ही फास्ट गॅसवरती तळून काढलं तर वरून क्रिस्पीसुद्धा होणार नाही आणि आत भेंडीसुद्धा कच्ची राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदम बारीक गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर इथे मी सर्व अशाच पद्धतीने तळून घेते आणि इथे तुम्हाला दाखवत आहे एकदम क्रिस्पी अशी वरून झालेली आहे. आतून सुद्धा व्यवस्थित अशी शिजली आहे. तर ज्यांना भेंडी आवडत नाही किंवा लहान मुलेसुद्धा काही भेंडी खात नाहीत तर अशा पद्धतीने त्यांना भेंडीची अशी रेसिपी नक्की बनवून द्या. खायला खूप टेस्टी लागते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.